चला तर बनवूया खिमा वडे। प्रथम खिमा प्रॉपरली धुवून त्यात आलं मिरची लसूण पेस्ट, हळद, थोडं दही, धना पावडर, मिरची पावडर टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घेणे। आता एका पॅन मध्ये थोडंसं तेल घालून त्यात थोडंसं जिरं व चिरलेला कांदा टाकून फ्राय करून घ्यावे। आता यात आलं मिरची लसूणची पेस्ट टाकणे। परत एकत्र ते फ्राय करून घ्या। आता यात टोमॅटो प्युरी टाका। परत थोडंसं परतवून घेणे। आता ह्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, मसाला, हळद, लाल तिखट व मीठ टाकून सर्व परतून घेणे। आता ह्यात खिमा टाकून सर्व एकत्र करून घेणे। ह्यात थोडासा पाणी टाकावे, ह्याच्याने खिमा प्रॉपरली शिजतो। आता ह्यात थोडी कोथिंबीर व लिंबूचा रस घालणे, ह्याच्याने चव खूप मस्त होते। आता गॅस बंद करा। आता एका बाउल मध्ये हे सर्व मिश्रण ओतून घेणे। व त्यात उकडलेला बटाटा, कोथिंबीर, गरम मसाला, थोडेसे ब्रेड क्रम्स, त्यात थोडंसं मीठ घालून सर्व एकजीव करून घेणे। आता आपले सर्व वडे तयार झालेत। आता एक एक वडा घेऊन त्याला ब्रेड क्रम्स मध्ये तुम्ही डीप करून घ्या। जर बाजारातलं ब्रेड क्रम्स नसेल तर घरी एक पाव घेऊन त्याला मिक्सर मध्ये वाटून हे ब्रेड क्रम्स तयार करा। मग या वड्यांना मैद्यामध्ये तसंच डीप करून घ्या आणि प्रॉपर त्याचा आकार करून मग आपण हे सर्व तळण्यासाठी हे रेडी आहेत आपले।
हे वडे आपल्याला एकदम खरपूस तळून घ्यायचे. एक बाजू झाल्यानंतर दुसरी बाजूने पलटून घ्यायचं. तुम्ही आता कलर त्याचा बघू शकतात कसा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. जर तुम्ही नुसता मैदा वापरला तर तेवढं क्रिस्पी होणार नाहीत ते वडे. त्याच्यासाठी आपल्याला ब्रेड क्रम्स आपण वापरलेला आहे. हे असे छान एकदम खरपूस तळून झालेले आहेत आपले वडे. आपले मटन किमा वडे रेडी आहेत. मस्त खाऊन एन्जॉय करा.